नमस्कार मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे। आज आपण कच्ची दाबेली बघणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे कच्ची दाबेलीचे कशी बनवायची ते। त्यासाठी हे 3 बटाटे घेतलेले आहेत मी शिजवून। हे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे आहेत थोडे गवळे गवळे असे भाजून घेतलेले आहेत मी। आणि ही मिरची पावडर घेतलेली आहे मी 1 चमचा, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। आणि हा दाबेलीचा मसाला आहे तो मी घरातच तयार केलेला आहे। तो हा मसाला घेतलेला आहे मी 2 चमचे आणि अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे। आता हे जे बटाटे आपण घेतलेले आहेत शिजवून, आता हे आपल्याला एकदम असे कुस्करून एकदम त्याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजेत। एकदम पूर्ण असा मॅश करायचा, एकदम बारीक करायचा आहे तो बटाटा। तर तुम्ही खिसणीवर खिसून घेतलात तरी चालेल किंवा हाताने होत असेल तर हाताने करा। हे बघा, आता हे मी कढई घेतलेली आहे, त्यात 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तर ह्या त्याच्यामध्ये तेल तापलं की मोहरी टाकायची आपल्याला। आणि मोहरी तडतडली की मग हे जे मसाले आहेत मी तुम्हाला दाखवलेले, हे मसाले त्याच्यात मिक्स करायचे आणि गॅस एकदम बारीक करायचा। हे बघा, आता मी मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले मिक्स केलेत। हे बघा, आता त्या मसाल्यांमध्ये मी बटाटा मिक्स केलेला आहे। आता हे जे मीठ आहे तर मीठ तुमच्या आवडीने घ्या। तर मी अर्धा चमचाला थोडंसं वर असं मीठ घेतलेलं आहे। तर आणि ही साखर 1 चमचा घेतलेली आहे। आपल्याला हे दोन्ही पण त्या बटाट्यात मिक्स करायचे। आता हे बघा, आता मी त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे भाजलेले मी दाखवले होते तुम्हाला ते, आणि डाळिंबाचे दाणे, आता हे पण आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, आता मी सगळं मिक्स केलंय। आपलं हे तयार झालेला आहे मसाला आतला। हे बघा, आता हे आपलं तयार झालेलं आहे। आता ही मी आपली अर्धा चमचापेक्षाही कमी अशी मिरची पावडर घेतलेली आहे आणि चिमूटभरच असं मीठ घेतलेलं आहे। आपल्याला जे शेंगदाणे मी तुम्हाला दाखवले ते ना, ते थोडंसं 1 चमचामध्ये हे दोन्ही तेलात टाकून ते शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, आता हे बघा, आता कढईत तेल घेतलेलं 1 चमचा। आता ह्याच्यात मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे मी। हे बघा, आता हे शेंगदाणे पण त्याच्यात मिक्स करायचे आहेत आपल्याला। हे बघा, आता हे चिंचेचं कोळ घेतलंय मी। आता हे आपल्याला त्या पावाला लावायचंय। हे बघा, आता हे ना आपण बटाट्याचं मिश्रण केलं ना, हे ह्याच्यामध्ये असं भरायचं। बघा, आता ह्याच्यामध्ये बटर सोडून दोन्ही बाजूनी ना व्यवस्थित असं गरम करायचं। हे बघा, आता ही अशा प्रकारे आपण आपली कच्ची दाबेली तयार झालेली आहे। बघा, खायला पण खूप टेस्टी लागते। तुम्ही नक्की करून बघा। अशा प्रकारे आपली कच्ची दाबेली बनून झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।